नमस्कार मंडळींनो, माझ्या वेगवेगळ्या रेसिपीजसाठी अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हॅलो मंडळी, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत कणकीचे उकडीचे मोदक. तर त्यासाठी मी घेतलेले आहे घट्ट मऊन कणिक, 1 वाटी खीस नारळाचा, अर्धी वाटी गूळ, थोडेसे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, पिस्ता आणि खसखस. मोदक करताना कष्टाचं काम म्हणजे पहिल्यांदा नारळ सोलून फोडायचा. इथं माझा नारळ सोलून झालाय, आता मी तो फोडते. आणि सगळ्यात मेन असते की नारळाचं पाणी खाली नाही पडू द्यायचं. मस्त पातेल्यात मी पाणी काढून घेतलं आणि पिलं. खोबरं काढून घेतलं आणि ते स्वच्छ धुवून मी खिसते. खोबरं धुवून अगोदर मी पुसून घेतलं आणि बारीक खिसणीने मी हे केलं. मोठं आणि बारीक दोन्ही खिसणीनं केलं तरी चालेल. तर पीठ मळून घेते मी. इथे कणकीचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं चांगलं. आणि आता पाणी टाकून हळूहळू जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घट्ट अशी कणिक मळायची, पातळ नाही मळून घ्यायची. कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावलं खाली पण, आणि कणिक पण थोडंसं तेल लावून मळून घेतल्याने एक 5 ते 10 मिनिट मुरायला ठेवली, जेणेकरून मऊ होईल. मी ह्याचं प्रमाण आणि पूर्ण रेसिपी प्रोसिजर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये तूप टाकली आणि अगोदर थोडीशी खसखस टाकून घेतली आणि खसखस थोडीशी लाल होईपर्यंत भाजली. त्याच्यानंतर नारळाचा कीस टाकला आणि त्याचा हाफ गूळ टाकून घ्यायचा. गूळ पूर्ण वितळू द्यायचा. ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. माझ्याकडे काजू, बदाम आणि पिस्ता होतं, मी टाकून पूर्ण मिक्स केलं. आणि जोपर्यंत हे गुळाचं तुम्हाला दिसतंय ना ओलसरपणा, तो पूर्ण जाईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. आणि ड्रायफ्रुट्समुळे मोदकाला खूप चांगली टेस्ट येते. मी हाताला आता तूप लावून घेते आणि कणकीचे छोटे छोटे गोळे करून हातावरच पाती हे करून घेतली. तुम्ही हातावर पण करू शकतात किंवा लाटून पण करू शकतात. ज्याला वेळ जास्त नाही ते मी लाटून करा, मी ते पण पुढे दाखवले. आणि आता पातीमध्ये आपण सारण टाकूयात आणि त्याच्या पात्या करून आपण मोदक करूयात. ज्याला ते किचकट काम नको वाटते, पात्याचं सरळ पोळपाटावर एक मोठी चपाती लाटून घ्यायची आणि वाटेनं असे त्याचे गोल आकारात कट करून घ्यायचं, सारण करायचं. आणि असं चिमटे घेतल्यासारखं किंवा स्टार सारखं कणकेचं करून घ्यायचं आणि असं मोदक करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता त्याला पात्या पण पडतात आणि खूप इझी आहे हे पाकळ्यासाठी. माझ्या सगळ्या मोदकाच्या व्यवस्थित पाकळ्या झाल्या. तुम्ही सेम माझ्यासारखं करू शकता. जास्त काही कष्टाचं आणि त्रासाचं नाही आहे. खाली कसं स्टार सारखं किंवा असं चिमटे काढल्यासारखं असं व्यवस्थित करून ते चिटकून घ्यायचं आणि परत गुच्छ बंच केल्यासारखं वरती करायचं. एक 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 करून सगळे माझे मोदक रेडी होत आहेत आपल्या गणपती बाप्पासाठी. Silence in the background, violence in your eyes now. Remember that time you gave your heart to me. Remember that time when life was like a dream. You know what I know. मी आता मोदक पात्रामध्ये मोदक ठेवते. पहिल्यांदा मी पाणी गरम करून घेतलं आणि थोडंसं तूप लावून घेतलं त्या चाळणीला, म्हणजे मोदक काढताना आपले खाली चिटकणार नाही. आणि एक 10 मिनिट मीडियम फ्लेमवरती ठेवलं आणि तुम्ही बघू शकता तो वाफ आली आणि आपले मोदक पण आता प्रसादासाठी रेडी झालेले आहेत. आपल्या बाप्पांचा नैवेद्य तयार झालेला आहे आणि आता हे घेऊन मी जाते आपल्या गणपती बाप्पांकडे.